सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. आज श्रीपूर माळुंग शहरकडून आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. दिल्लीमध्ये 4च दिवसापूर्वी जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वळण वेगळं लागलं आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि याच्या निषेधार्थच पूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. पैकी आज आपण श्रीपूरमध्ये आहोत. श्रीपूरमध्ये देखील आज सकाळपासूनच याच्या निषेधार्थ कडकडीत बंद या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे. या ठिकाणचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा आंबेडकर अनुयायी आहेत, ह्या सर्वांकडून आज या ठिकाणी श्रीपूर बंदची हाक दिली होती आणि इथं माझ्या पाठीमागे पाहताय की त्याला कशा प्रकारे इथं प्रतिसाद मिळालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सभा देखील होणार आहे. त्याची देखील आपण छायाचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरामन शांतलाल रेड्डीसह दत्ता नाईक नवरे, श्रीपूर. ही सर्व ताजी लाईव्ह दृश्य आपण श्रीपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधली पाहत आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी इथं आज सकाळपासूनच जी बंदची हाक दिलेली होती, तर त्या बंदच्या हाकेला या ठिकाणी इथं प्रतिसाद देत आज चांगल्या प्रकारे इथं कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे. हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि ह्या चौकामधूनच आपण पुढे जातोय. ही जी कॅनलवरची बाजारपेठ आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही सर्व मोठी श्रीपूरमधील मुख्य बाजारपेठ आहे. 14 गावाचा संपर्क या ठिकाणी असतो आणि याच धर्तीवरती आज या ठिकाणी श्रीपूर बंदची हाक देण्यात आलेली होती आणि सर्व दुकानं या ठिकाणी इथं बंद करण्यात आलेले आहेत. आणि जे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हे महाराष्ट्र बंदची ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी हाक दिलेली होती आणि त्याच धर्तीवरती इथं आज सर्वत्र बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता आणि श्रीपूरमध्ये देखील अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद आहेत. आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आणि इथली जी मुख्य बाजारपेठ आहे, तर ह्या मुख्य बाजारपेठेमध्ये देखील या ठिकाणची सर्व दुकानं इथं बंद दिसत आहेत आपल्याला. आपण ही लाईव्ह ताजी दृश्य द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इकडं पाहतोय आपण. कशा प्रकारे या ठिकाणी इथं बंद पाळला गेलेला आहे आणि कडकडीत हा बंद आहे. ही श्रीपूरची आपण बाजारपेठ पाहतोय आणि परत आपण या ठिकाणी चौकामध्ये जातोय. आपण परत एकदा या ठिकाणी कशा प्रकारे आज इथं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि हे देखील आपण या ठिकाणी इथं पाहतोय. या ठिकाणची महत्वाची बाजारपेठ, मुख्य बाजारपेठ जी आहे ती आज या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून हा बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेला होता आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी या बंदची, महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. दिल्लीवरती जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे जो लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज हा कडकडीत असा बंद श्रीपूर शहरामध्ये पाळला गेलेला आहे. आणि आपण ही ताजी लाईव्ह दृश्य पाहतोय की कशा प्रकारे ह्या सर्व बाजारपेठा बंद आहेत आणि जंतर मंतरवरती देखील आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाची आपल्याला अपडेट देखील मिळत आहे. हो, या आंदोलनाची दिशा पुढे काय होणार आहे याचा अपडेट देखील आपल्यापर्यंत येणार आहे. परंतु नीटचा पेपर फुटला आणि जे इथले सरन्यायाधीश आहेत त्यांनी कॉक्रोच असं युवकांना बोललं गेलं आणि ह्याचा निषेध हा राग मनामध्ये उफाळला गेला आणि त्यामुळेच या आंदोलनाच्या ह्याच्यावरती CJP पार्टीची, कॉक्रोच जनता पार्टीची अगदी सोशल मीडियावरती स्थापना झाली. अभिजित दिपके हे त्याचं नेतृत्व सध्या करत आहेत आणि त्यांचे इतर सहकारी, आणि त्या माध्यमातूनच आपण पाहिलं की जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत तर त्यांचा या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि
या आंदोलनादरम्यान हे आंदोलन थोड्याफार प्रमाणात चिघळलं गेलं आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज त्यांच्यावरती केला आणि त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि त्या जखमी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की नीटचा जो पेपर लीक झालेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेलेली आहे आणि तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी देखील आपल्यापर्यंत ही माहिती येत आहे. आपण ही सर्व ताजी लाईव्ह दृश्य श्रीपूर वार्ता या चॅनलच्या माध्यमातून देखील इथं पाहत आहोत. आता आपण परत आंबेडकर चौकामधून बोरगावच्या दिशेने वळलेलो आहे आणि आता आपण परत बोरगावच्या दिशेने जातोय. या आंदोलनाबद्दल जसे जसे अपडेट येईल त्या पद्धतीनं चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. या श्रीपूर वार्ता चॅनलचे संपादक शांतीलाल रेडे यांच्या माध्यमातून हा चॅनल सुरू झालेला आहे आणि या परिसरातील ज्या ताज्या घडामोडी आहेत त्या आपल्यापर्यंत आम्ही सातत्याने पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.